लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। खेड तालुक्याचे कर्तव्यशील कार्यक्षम कामगिरी करणारे सागरशेख पाटोळे यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड, तर खेड तालुक्याची रणरागिणी सौ अश्विनीताई राजेंद्र पाचारे यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड। अनेक महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी काळराम घोडके, पुणे। अध्यक्ष, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। अध्यक्ष, जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ते आपल्या व्यक्तिमत्वाने उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जनकल्याणाचं कंकण हाती बांधून गोरगरिबांच्या प्रगतीसाठी तुम्ही आज अध्यक्ष झालेला आहात। आणि ताई, तुम्ही आज अध्यक्षपदाचा आज एक रणरागिणी म्हणून तुम्ही एक फेटा बांधलेला आहे। त्या अनुषंगाने सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने न्याय देणार आहात? निश्चितच ह्या जनतेने आम्हाला इथे इथपर्यंत आणलेलं आहे, तर निश्चित आम्ही खूप चांगली सेवा देऊन त्यांना आमच्या बँकेच्या माध्यमातून जो हातभार लागेल त्याचे प्रयत्न करू। ताई, ओळख तुमची साधी सोपी, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात आणि किती आले किती गेले गेला नाही दरारा, परंतु तुम्ही आता सहकारी माध्यमातून संस्थेमध्ये आलेला आहात। स्थानिक स्वराज्य संस्थेचा धुरा खांद्यावर घेतलेला आहे, तर त्या अनुषंगाने महिलांना आणखीन सभासद बनवणार आहात काय? 100% मी महिलांना सर्वात प्रथम प्राधान्य देईल। प्रत्येक महिलांना रोजगार उपलब्ध होईल अशा नियमाने काम करेल आणि या बँकेत सभासद महिला जेवढा वाढवता येतील तेवढा प्रयत्न करत राहील। मॅडम, साहेब आपलं सरनेम सांगा ना संपूर्ण। मी अश्विनी राजेंद्र पाचारणे। पाचारणे ताई, तुम्ही आतापर्यंत राजकीय वर्तुळामध्ये कधीपासून आलेला आहात? गेल्या समाज कार्यामध्ये गेल्या 8-10 वर्ष मी काम करत आहे, पण बँकेच्या सभासदांच्या माध्यमातून मला बँकेवरती काम करण्याची संधी मिळाली। अश्विनीताई, शिंपले अनेक असतात, मोती एखाद्या शिंपल्यामध्ये असतो। तुमच्या अंतरी असलेल्या उत्तम विचारांचे मोती प्रेरित झालेले आहेत आणि तुम्ही आता कंबर घसरून उंबरठ्यावर राहून तुम्ही सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचं काय केलेलं आहे, जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्या अनुषंगाने तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचाल झाली शुभेच्छा देतो। आणि आता आपण सरांना एक प्रश्न विचारू। सर, तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आहे, उत्तम नेतृत्व आहे आणि हुतात्मा राजगुरूंच्या पदस्पर्शाने पुण्यित झालेल्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने फुललेल्या मायभूमीमध्ये तुम्ही आज सहकार क्षेत्रामध्ये चळवळीने हिरीगिरीने काम पाहिलेले अध्यक्ष। त्या अनुषंगाने तुम्ही शेतकऱ्यांनी किती खाव्यात खसतात, त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही कशी प्रेरणा करणार, असं त्यांना ऊर्जा निर्मिती कशी होणार आहे? राजगुरुनगर सहकारी बँक ही सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाते। गेल्या 94 वर्षाची परंपरा असणारी ही बँक आपल्या खेड आणि खेड पंचक्रोशीत किंवा पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, मध्यमवर्गीयांना अर्थपुरवठा करणारी ही बँक म्हणून ओळखली जाते। भविष्यकाळात शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना, मग शेती आणि शेतीपूरक योजनांना कर्ज पुरवठा, त्याचप्रमाणे दुग्ध डेअरी असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, अशा व्यवसायांना आपल्याकडं राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा होतो। नव्यानं आपल्या बँकेमध्ये या ठिकाणी PMGBG म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे कर्ज देतोय त्या कर्जाची सबसिडी आपल्या बँकेला लागू झालेली आहे। त्याही माध्यमातून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा कसा सभासदांना त्याचप्रमाणे ग्राहकांना पुरवता येईल याच्यासाठी आणि बँकेच्या वाढीसाठी आम्ही दोघंही कायम कटिबद्ध आहोत, प्रयत्न करू। सर, आपलं सरनेम सांगा ना। माझं नाव सागर काळूराम पाटोळे। मी मुक्काम पोस्ट वडगाव पाटोळे येथला असेल आणि व्यवसायाच्या निमित्तानं मी राजगुरुनगरमध्ये कार्यरत आहे। पाटोळे साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे की शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवरती प्रज्वलित होत जातात ताई, आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतोय। त्यांचं खंबीर नेतृत्व, जबरदस्त वक्तृत्व आणि उत्तम नेतृत्व म्हणून आज ते हुतात्मांच्या पदस्पर्शाने पुण्यित झालेल्या मातृभूमीमध्ये ते आज उभे आहेत। आणि साहेब, तुमच्या असंच पाऊल पुढे पुढे जावं, तुमची गगनाला गवसण घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना या मायबाप जनतेच्या हृदयामध्ये आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज। लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची।